आता ऑलमोस्ट वाजले आहे सकाळचे 9. मला 8ला उठायचं होतं, पण मी काल रात्री खूप लेट झोपले कारण मी आल्यानंतर माझा बेड खूप खराब होता. सगळ्यांनी सामान माझ्या बेडवर ठेवलेलं होतं. सो ते सगळं आवरून मग मॅगी बनवली मी आणि मग खाऊन पिऊन झोपायला मला ऑलमोस्ट 1 वाजला कारण मी आलेच 10:30-11 होते रूमवरती. सो माझी अंघोळ झालेली आहे आणि मला खूप लेट होतं आहे कारण ऋतुजा ऑलरेडी निघाली आहे. पण मी म्हटलं आता तिथे जाऊन मग तिथून मी कधी येणार माहिती नाही ना. सो आत्ता शूट करून घेते कारण मला सिम्पल गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ शूट करायचा आणि मी हे पिंक टॉप घातलं आहे. ॲक्च्युली रेड घालायचं होतं पण रेडमध्ये माझ्याकडे काही जास्त ऑप्शन्स नाही आहे. सो मी आत्ता हे पिंक टॉप घातलं आणि फटाफट रील शूट करूयात आणि निघूयात. सो शूट करून झालं आहे आणि मला आता खूप जास्त लेट झालं आहे. आणि हे जे शूट होतं ना हे डॉट अँड कीचं होतं आणि मी त्यांचं टिंटेड सनस्क्रीम आता यूज केलेलं आहे माझ्या स्किनवर आणि लाईक एकदम म्हणजे ब्लेंड झालं आहे ते माझ्या स्किन टोनसोबत. असं वाटतही नाही की मी काही लावलं आहे आणि छान वाटलं मला. आणि हा माझा फर्स्ट कोलॅबरेशन व्हिडिओ होता ते सुद्धा डॉट अँड की सोबत आणि आय एम हॅपी. आता आम्हाला बनवायचं आहे असं काहीतरी. किती बनवायचे? 200 बनवायचे. ठीक आहे. ते बीट नाही करू शकत कशाला. आज माझे ब्लॉग बघूया पर्सनली एडिट करणार तुझं. गाईज आता खाने को खायला चाललोय आता आम्ही मेसमध्ये. आणि हा ओमचा सेलिब्रिटी ओमचं ऑफिस ऋतुजाच्या ऑफिसच्या एक्झॅक्ट समोरच्या डोअरमध्ये. एक ओमचं ऑफिस आणि समोर ऋतुजाचं ऑफिस. मग आम्ही जाताना असं नॉक करतो असं करतो आणि कोड लँग्वेज मध्ये बोलून जातो जेवायला. आता आम्ही तिघही चाललोय जेवायला. कॉफी आणि त्यांनी तिला मराठीत बोलून प्रपोज केलं. गाईज इकडेच किती वाजले? 5 वाजून गेले. आता काम करता करता ही मुलगी मला म्हटली की 2 तासाचं काम आहे, 2 तासाचं. आणि 12 वाजेची आली आहे मी. आता 5 वाजले. आम्ही हे करतोच आहे, संपतच नाही हे कामच. कंटिन्यू करतोय आम्ही. पण ठीक आहे. प्रॉब्लेम असा आहे की हिच्या स्पीडचा प्रॉब्लेम आहे. माझ्या 2 तासाचा प्रॉब्लेम नाही. 2 तासात होऊ शकलं असतं पण त्या 2 तासाच्या कामाला हिने 4 तास वाजवले कारण ही माझ्याशी बडबड करते केव्हापासून. हे तुला माहिती का काय झालं? तुला माहितीये का असं असं चाललंय आमचं आल्यापासून? बिकॉज आम्ही पूर्ण 15 दिवसानंतर भेटतोय. आता 2 मुली आय मीन मुली तेही मुली 2 मुली जेव्हा 1 महिन्यानंतर भेटतात तेव्हा काय होत असतं. तर मग असं चाललंय आमचं. फायनली झालेलं आहे आमचं काम आणि आता आम्ही निघालोय रिक्षेत बसून घरी जायला. तुझ्याकडे चाललोय आता मी.